2024 साली झालेली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, त्या निवडणुकीचे आलेले निकाल आणि त्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाशवी बहुमत जरी सत्ताधारी पक्षाला मिळालं असलं तरी देखील मोठ्या पद्धतीने तुम्ही शब्द सुचवा, तुम्ही शब्द सांगा, मी तो बोलतो. ठीक आहे, बहुमत बहुमत पर पाशवी मागे घेतो, बहुमत बोलतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय माझे मित्र सदस्य यांनी जी सूचना केली त्यानुसार मी पाशवी शब्द मागे घेतो आणि बहुमत म्हणतो. अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं तरी देखील आपल्याला कल्पना असेल की अनेक ठिकाणी ईव्हीएम संबंधी ज्या पद्धतीने लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि या प्रक्षोभामध्ये अनेक गावामध्ये आंदोलनं होत आहेत आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातलं एकच गाव नाही तर अनेक गावामध्ये देखील अशा पद्धतीने बॅलेटवरती आपण मतदान करा ही देखील मागणी होतीये. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत परवाच या कर्नाटक वासीय जो आपला कर्नाटकाने व्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आहे त्याच्यावरती सीमावासियांनी एक फार मोठं सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती. ती निषेध सभा होती, परंतु त्या निषेध सभेसाठी महाराष्ट्रातील लोकांनी देखील जाण्यासाठी मज्जाव केला. कर्नाटक सरकारने तिकडे असणाऱ्या आमच्या सीमा भागातील जे सीमा प्रश्नासाठी सतत भांडतायत त्या समितीच्या कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी धरपकड केली. मराठी भाषेची गळचेपी केली जाते, मराठी माणसाची गळचेपी केली जाते. कोर्टात हा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येक वेळेला राज्यपाल आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करतात. अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण या सीमा भागातील का कर्नाटकाने व्यापून टाकलेला हा महाराष्ट्राचा जो भूभाग आहे तो केंद्र सरकारने त्या ठिकाणी केंद्रशासित करावा आणि जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला याबाबतचा निर्णय या सीमावासियांना द्यावा अशी आमची मागणी आहे. आपण 1,500 वरून 2100 रुपये देऊ असं म्हटलंय. पुरवणी मागण्यामध्ये त्यासाठी किती तरतूद आहे मला माहित नाही, परंतु लाडक्या बहिणींचे अर्ज यांची आता छाननी होणार आहे आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यावरती आता राग काढला जाणार आहे आणि काळी लाडक्या बहिणींची नावं त्यामधून गायली जाणार आहेत. हे देखील येणाऱ्या काळातलं महाराष्ट्रातलं सत्य आहे. लाडक्या भाऊ योजनामध्ये देखील अशाच पद्धती तफावत आहे. त्याच्यामध्ये देखील अद्यापर्यंत कुठचाही मेळ नाहीये, पैसे अद्यापर्यंत पोचलेले नाही आहेत, केवळ घोषणाच राहिलेली आहे. अध्यक्ष महोदय, 7,000 कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज मुक्त करण्यासाठी आपण जो निर्णय घेतला त्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्यासाठी त्या ठिकाणी मतदान केलं असेल, परंतु या राज्यामध्ये सर्वसामान्य जो कष्टकरी राहतो, सर्वसामान्य नागरिक राहतो, सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतो, या महाराष्ट्रातील या सगळ्या मध्यमवर्गीयांसाठी कष्टकऱ्यांसाठी मी या राज्यपालाच्या विभाषणावर बोलताना सरकारला आव्हान करतोय की प्रत्येक घरामध्ये सर्वसामान्यांच्या 200 युनिट वीज ही आपण मोफत करा. ही देखील महाराष्ट्राला अपेक्षित असणारी आज अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण येणाऱ्या काळामध्ये काम करावं. अध्यक्ष महोदय, बेल नका मारू. इकडे बरेच लोक बोलले, मी आमच्या पक्षाकडे दुसऱ्यांदा बोलतोय. नाही आले असेल तर आपलं अभिनंदन आहे, पण लोकशाहीमध्ये तुम्ही आमचा आवाज नाही दाबू शकत. मी कोणावर टीका करत नाहीये, मी राज्याच्या हितादृष्टीने आकडेवारी देतोय. राज्य सरकारने पुढे काय करावं हे सांगतोय. राज्य सरकारने सर्वसामान्य हितासाठी हे केलं तर राज्यातल्या 13 कोटी जनतेला फायदा होणार आहे आणि त्यामुळे किमान बेल मारून माननीय अध्यक्ष महोदय यांचं ऐकून आपण मला खाली बसू नका. नाही ऐकून नव्हे, 10 मिनिटाचा होता, मी 12 मिनिटाच्या पुढे 13-14 आपला चालू होता. ठीक आहे अध्यक्ष. तुम्ही अध्यक्ष महोदय, ते भातखळकर साहेब माझी लिंक कशी तोडावी त्यांना बरोबर माहिती आहे आणि ते सतत सातत्याने असंच करतात. माझे शेजारी मित्र आहेत ते. नाही ते नव्हते, आशिष शेलार माझ्यावर होते, ते माझ्या शेजारी आहेत. ते अमित साठप माझ्यासोबत होते. चला बोला. थांबा हो ज्येष्ठ.